हिंग बघा नांदेडकर, मी आज आहे ना माझ्या आजीने सांगितलेली एक गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते. ती गोष्ट अशी होती की एका घरचा जावई दुसऱ्या घरी जेवायला जातो आणि जेवायला गेल्यानंतर तिथं जेवणामध्ये असतात धिरड्या आणि त्याला इतक्या जास्त आवडतात ना, त्या धिरड्या तो खातो आणि घरी आल्यानंतर बायकोला म्हणतो की मला धिरड्या खायच्यात. पण हिला धिरड्या म्हणजे काय हेच माहिती नसतं. त्यावेळेला तो बायकोला इतकं मारतो की अक्षरशः पाठ तिची धिरड्यासारखी होते. आणि मग नंतर ती माहेरी गेल्यानंतर आईला सांगते की माझ्या नवऱ्याला काहीतरी खायचं होतं आणि मला त्यानं फार मारलं. त्यावेळेस मग आई म्हणते काय पाठ धिरड्यासारखी केली. आणि मग ती म्हणते की मला हेच बनवायला सांगितलं होतं. ही अशी सिच्युएशन माझ्यावरती येऊ नये म्हणून मी माझ्या भावाच्या समक्ष बसून धिरड्या मला येतात हे सांगते तुम्हाला. आणि मला धिरड्या तुम्हाला करून दाखवण्याची आणि रेसिपी सांगण्याची ही सुवर्ण संधी आहे, तर ती मी नक्की आजमावणार. आणि मग नंतर काय, कांदा घेतला, वाटीत एक तेल घेतलं आणि हे कांदा कशासाठी हे तुम्हाला पुढं कळणारच आहे. त्याला अगदी असं गोल छानसं कापून घ्यायचं आणि काडी किंवा आमच्याकडे तर पहिले तुराटीचा फाटा किंवा पराठी असं हे खुपसलं जायचं. पण आत्ता थोडं शहरात राहत असल्यामुळे त्याला तुराटी किंवा पराठी भेटली नाही, म्हणून आम्ही जे कपडे शिवतो किंवा पोते शिवतो ती दाबण असते, त्या दाबणीचा वापर केला. माझ्या आईने मला दाबण आणून दिली, ते मी त्याच्यामध्ये खुपसली आणि मग तेलाच्या वाटीमध्ये भिजायला ठेवलं आणि बेटरसुद्धा ते झाल्यानंतर बाजूला ठेवलं. ते अर्धा तासभर ठेवायचं जेणेकरून त्याच्यामध्ये चिक्की येईल आणि ते व्यवस्थित होईल. म्हणजे काय, आपल्या अगदी डोसा जसं आपण बनवतो ना त्या पद्धतीनेच धिरडे बनवले जातात. पण धिरडे अगदी खायला चविष्ट आणि गुळगुळीत. आणि हे सध्या तरी जेव्हा आमरस असतो म्हणजे जेव्हा आंबे येतात ना तेव्हा धिरडे मोठ्या प्रमाणात बनवले जातात आणि प्रत्येका घरामध्ये जावई लेकीला बोलवून हे जेवण केलं जातं. ते आमच्या घरामध्ये सुद्धा, पण आमच्या घरामध्ये आले होते आई बाबा, म्हणजे मानलेल्या भावाचे आई बाबा. आणि मग नंतर काय, डाळ घेतली, मुगाच्या डाळीचं वरण मी करते. मुगाच्या डाळीचं वरण हे कशा पद्धतीने करतो आम्ही आमच्या घरी, तर कोथिंबीर, टमाटर, मिरची हे सगळं जे आहे ते कट करून घ्यायचं आणि डाळ घेतली, डाळीला थोडंसं धुतलं, कुकरमध्ये पाणी घातलं आणि मग नंतर काय टमाटे वगैरे चिरून त्या डाळीमध्ये टाकले. आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय, तर ह्याच्यासाठी की तुमच्या घरची जर काही लेकरं नाटकं करत असतील की नाही आम्हाला हे नाही खायचं ते नाही खायचं, टमाटे टाकलेले बाजूला काढत असतील, तर डाळीमध्ये जेव्हा आपण टाकून शिजवतो ना तेव्हा त्यातलं काहीही काढता येत नाही. म्हणजे मल्टीव्हिटॅमिन त्या डाळीमध्ये असतात आणि त्या डाळीमध्ये मिसळले जातात, ज्यामुळे करून जेवण अगदी चविष्ट आणि आहाराला उत्तम असेल. या पद्धतीनं मग मी डाळ शिजायला ठेवली. डाळ शिजायला ठेवल्यानंतर मग कांदे कापून घेतले, लसूण सोलून घेतला आणि भाजीच्या फोडणीसाठी ते सगळं तयार करून घेतलं. मग नंतर घेतले तांदूळ पाकडणं झालं, निसणं झालं. असं आत्तापर्यंत कुणाकुणाला पाकडता येतं, कारण का आम्हाला तर येतं, आमच्या आईनं मला परफेक्ट शिकवलेलं आहे. आणि मग तांदूळ वगैरे निसून झाले, तांदूळ ठेवले आणि मग जे लसूण वगैरे सोलला होता ते वाटून घेतला. आजही आमच्या घरामध्ये मिक्सरमध्ये काहीही काढल्या जात नाही. आजही आमच्या घरामध्ये खलबत्त्यात वाटलं जातं. आमच्याकडे याला खलबत्ता म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करा. आणि मग त्यानंतर भाजीसाठी लाल मिरची वापरण्यापेक्षा हिरव्या मिरच्या भाजून त्याला वाटलेलं अगदी सुंदर असतं. त्यासाठी मिरच्या भाजून घेतल्या. तोपर्यंत भात बघून घेतला. भात तर शिजायला आलेला. आता त्याला थोडंसं आरावरती ठेवायचं. आणि भाताची गंजी कुणाकुणाला माहिती आहे, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा भाताची गंजी अगदी आवडीनं खायचो. कारण का, भाताच्या गंजीमध्ये थोडासा कच्चा पक्का भात असायचा आणि भाताच्या गंजीमध्ये मीठ असल्यामुळं ते एकदम सुंदर आणि चविष्ट असायचं. आणि मग ह्या पद्धतीने आम्ही स्वयंपाक करायचो. आणि भलेही मी बाहेर असेल किंवा राहायला, मला कोणाला प्रश्न पडला असेल की हिला स्वयंपाक येते की नाही, तर पुरणाच्या पोळ्या, धिरड्या ह्या सगळ्यात जास्त अवघड असलेले स्वयंपाक जे आहेत ना ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मला करता येतात, कारण का माझ्या आईने मला शिकवलेलं आहे. मग डाळ वगैरे शिजल्यानंतर मग गिरकी घेतली आणि त्याला फिरवून घेतलं, जेणेकरून त्याच्यामध्ये जे मी टमाटे वगैरे टाकले होते ते अगदी बारीक व्हावेत आणि भाजीमध्ये मिसळून जावेत. मग नंतर काय, अशा पद्धतीने फिरवून घेतलं, पातेलं घेतलं आणि पातेलं गॅसवरती ठेवून जिरं लसण टाकून त्याला आम्ही छानपैकी फोडणी देऊन घेतली. फोडणी दिल्यानंतर एक पर्याय असतो, ते म्हणजे त्या भाजीला सजवणं किंवा त्या भाजीला सुंदर कसं दाखवता येईल. वास तर सुंदर येतोच, भाजी चविष्ट झालीच, पण त्याला नेमकं सुंदर कसं दाखवता येतं याचा एक पर्याय म्हणून बघा पुढं. मग ते काही कढईतलं जे उरलेलं तेल होतं मुरकुल तळून, तेच आम्ही हे केलेले. आणि आमच्या गावाकडे त्याला मुरकुलाला मुरकुलच म्हणतो आम्ही, कुठलाही स्टँडर्ड शब्द वापरत नाही. तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये फार सारे गावठी शब्द पाहायला मिळतील, ती म्हणजे माझ्या गावाकडली भाषा. आणि मला माझ्या गावाकडल्या भाषेमध्ये खूप जास्त प्रेम आहे. मग डाळीमध्ये थोडंसं हळद टाकलं. हळद का टाकावी आणि ज्यांना हळद आवडत नाही त्यांच्यासाठी एक सल्ला आहे, हळदीमुळे जेवढा होईल तेवढा कॅन्सरचा धोका जो आहे ते कमी होतो. त्यासाठी हळद हे आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं औषध आहे. त्यासाठी आवडत नसेल तरीसुद्धा
हळदीचं प्रमाण जेवणामध्ये असलंच पाहिजे. मग त्यानंतर काय भाजीला फोडणी दिली. भाजीला फोडणी दिल्यानंतर भाजीला उकळी आल्यानंतर अजून एकदा वरून त्याला सजवण्यासाठी थोडीशी कोथिंबीरला काही जण सांबार म्हणतात, पण आमच्याकडे उमरीला कोथिंबीरच म्हणतात. उकळी आल्यानंतर टाकल्यानंतर सुंदर वाटतं. मग नंतर काय आम्ही घेतलो जे आत्तापर्यंत तुम्हाला सांगायचं होतं, पाट धिरड्यावनी मारून केल्यासारखं. जे कांदा होता त्या कांद्याला आपण जी पिन लावली होती ती पिन ह्याच्यासाठी, कारण का ह्याच्यावरती आता ते बेटर टाकल्यानंतर अगदी सुंदर निघावं किंवा हलक्यात ते निघून हातात यावं यासाठी. थोडंसं चटके बसतात. बहिणाबाई चौधरी यांनी जी कविता गायली होती की हाताला चटके आणि मग मिळते पोटाला भाकर, ती जी आहे कदाचित मला वाटते की ह्या धिरड्यांवरतीच असेल, कारण का सगळ्यात जास्त चटके बसतात आणि हाताचे हाल होतात. जर समजा कोणी नाजूक मुलगी असेल त्यांनी हे बनवणं टाळलं तरी चालेल. आणि पहिली धिरडी हे मोडते असं प्रत्येकजण म्हणतात आणि मोडतेच ती, काही जरी असेल तरी. आणि माझंसुद्धा, मी काही वेगळी नाही, नियमाच्या बाहेर नाही, म्हणून माझ्याही हाताने पहिली धिरडी मोडणारच होती. आणि त्यातल्या त्यात झाली होती जाड कशासाठी, कारण का एका ग्लासमध्ये एकच धिरडी छोटीशी पातळ छान गोलसर बनवायला हवी होती, पण मी हावरटपणा केला. लवकर आटोपण्यासाठी मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न गणला. तो कसा गणला बघा. धिरडी उलटत असताना तुटून आली, म्हणजेच काय हाताला एक तर चटके, धिरडी खराब झाली, सगळं झालं. पण नेक्स्ट टाईमची धिरडी अगदी सुंदर बनवण्यासाठीचा माझा प्रयत्न नेक्स्ट टाईमला अगदी सुंदर झाली. ती कशी ते पुढं बघा. आणि आपण जर समजा एखादं जेवण बनवत असाल आणि जर आपल्या जेवणाची वाट बघत काही माणसं बसली असतील आणि त्यांना जर आपण पोटभर खाऊ घातलं ना, स्वयंपाक बनवणाऱ्याचं अर्ध पोट तिथंच भरतं. आणि माझंसुद्धा तसंच काही आहे. त्याच्यामध्ये कसं काय तर मी जेवण बनवत असताना पुरणाची पोळी असो की धिरडी असो, माझ्या आईला पहिल्यांदा गरम जर मी बनवतानाच ताट वाढून दिलं तर मला फार सुंदर वाटतं, कारण का मी तव्यावरली पलटलेली पोळी आईच्या ताटात देते. त्यामध्ये आईला आवडणारा रस वगैरे सगळं असं व्यवस्थित जेवण दिलं की आई जेवताना पाहून मला फार सुंदर वाटते. पहिली धिरडी माझी गणली, तुम्ही पाहिली ह्या अशा पद्धतीने. आता काही जणांना प्रश्न पडला असेल की हिला बनवताच येणार नाही. पहिल्यांदा टेन्शन आलं, फार अवघड आहे, का बनवायला घेतलं असं वाटलं. पण ही आहे आता दुसरी धिरडी, ज्याला मी थोडंसं बेटर टाकलं, त्याला छान परतून घेतलं. काही जण हाताला पोळते म्हणून पानाचा वापर करतात, ज्यामध्ये बदामाची पाने असतील किंवा जे कुठलंही मोठं पान असेल ते, पण मी त्याला हातानेच फिरवलं, कारण का जिथं रिकामं आहे तिथे तर टाकायला सोपं जातं आपल्या हाताने असेल तर. थोडंसं पाणी बाजूला ठेवा पातेल्यामध्ये, कारण का गरम याच्यावरती हात टाकून पोळल्यानंतर त्या पाण्यात हात बुडवावा. थोडंसं एक कापड बाजूला ठेवा जेणेकरून हात कोरडा करावा, हातातून काही निसटू नये म्हणून. आणि सोबत तर उलटणी असली पाहिजे. त्या उलटणीने थोडंसं त्याला मोकळं करून घ्यायचं, पण उलटणीने पलटवायचं नाही. उलटणीने पलटत असताना तुटण्याची दाट शक्यता असते, कारण धिरडी ही अगदी मऊसूर आणि नाजूक असते. त्यामुळे त्याच्यामध्ये 3-4 पिठाचा समाविष्ट असतं किंवा 3-4 पिठामुळे ते बेटर बनवलेलं असतं. त्यामध्ये मग ही जी दुसरी होती ती छान बनली आणि छान बनल्यानंतरचा आनंद जे आहे ना ते अगदी म्हणजे सुंदर होता. आणि धिरडीसुद्धा सुंदर बनली होती. अशा पद्धतीने मुली स्वयंपाकामध्ये रुचकर असायला हव्यात. आत्ताही बोलत असताना चेहऱ्यावरती आणि मनामध्ये आनंद आहे. त्याचं कारण म्हणजे आत्ता माझे इजळीचे आई बाबा मी बनवलेला हा सुंदर स्वयंपाक खाणार होते. आणि त्यामध्ये गरमी, उन्हाळ्याचं जेवण म्हणलं की ह्या अडचणी येणारच. पण अशा पद्धतीने मी धिरडी बनवली. कुणाकुणाला धिरडी बनवता येते, कुणाकुणाला धिरडी बनवणं कसं बनवतात हे माहिती नव्हतं, त्यांनी आवर्जून कमेंट करा. काही चुकलं असेल तर माफी असावी, कारण एवढं परफेक्ट कुणी नसतं, माणूस शेवटी चुकतोच. आणि आमच्या घरच्या या धिरडीमध्ये मी अशा पूर्णपणे धिरड्या भरून ठेवल्या आणि सगळ्यांना धिरड्या बनवून दिल्यानंतर मग सगळ्यांना पंगत वाढून सगळ्यांना जेवायला दिलं. आणि जेवायलाही मी धिरड्या बनवतच देत होते, कारण गरम खायला दिलं की बरं असतं. मग त्यांना देऊन झाल्यानंतर मग शेवटी बारी आली ती माझी. आणि मीसुद्धा मग धिरड्यांचा असा सुगंध छान असा आनंद घेतला आणि जेवण केलं. तुम्हा सगळ्यांना जेवणासाठी आमंत्रण. शेवटी जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.